नमस्कार लाडक्या बहिणींनो. जी नंतर आजपासून ई केवायसी केलेल्या पात्र लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 344 कोटीचा नवीन जी आर आणि 10 तारखेचा नियम काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्याच्यानंतर आजपासून मिळणाऱ्या पात्र महिलांमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहायचं ते आपण पाहणार. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं, लाडक्या बहिणीची ई केवायसी पूर्ण आहे, त्यांना आजपासून पैसे मिळणार का? हे सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. मे महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 344 कोटी इतका निधी महिला व बाल विकास विभागाला वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतच शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने जारी केला आहे. सदर अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सध्या स्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. ज्या लाडक्या बहिणी ह्या पात्र असतील त्यांना 100% लाभ वितरण करण्यात यावे व ज्या अपात्र असतील त्यांना या योजनेतून वगळण्यात यावे याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाची राहणार आहे, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. लाडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न केलेल्या 80 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे त्यांना मिळणारा लाभ बंद झाला आहे. तर जवळपास 1,70,00,000 महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांना आता मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. पण ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यांना पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री यांनी नुकतेच दिले आहे. यामुळे अपात्र लाडक्या बहिणींना यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील पण त्यांना ई केवायसी केलेली नाही यांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. लवकरच त्यांची ई केवायसी करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना याआधी ई केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांचे आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा केले जातात. यामुळे लाभार्थ्यांना एका वर्षात 18,000 रुपयांचा अर्थसहाय्य मिळते. म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला हे वर्षाला 18,000 रुपये मिळतात. आजपासून ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल त्यांनी ई केवायसी ही केली असेल तर अशा पात्र लाडक्या बहिणींना आजपासून लाभ वितरण होण्याची शक्यता आहे. जी आर मध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपासून लाभ वितरण करण्यात यावे. म्हणजे आज किती आहे, 11 तारीख असल्यामुळे लवकरच म्हणजे आजपासून किंवा या 1-2 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. अशाच नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येत असतात आणि अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.